बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बातमी घाटकोपरमधून आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उतरताना प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी अडकल्याची घटना घडलेली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। मात्र घाटकोपर स्टेशनवर एक व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याची माहिती समोर येते। घाटकोपर रेल्वे स्टेशनवरील अतिशय धक्कादायक अशी ही घटना। एक प्रवासी प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेला आहे आणि आता त्याला बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची ही घटना। लोकलमधनं उतरताना तो बरोबर त्या फटीत अडकलेला आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधनं उतरताना प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी अडकल्याची घटना घडलेली आहे। घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची ही घटना आहे। मोठी आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय अशा पद्धतीनं हा प्रवासी बरोबर त्या फटीमध्ये अडकलेला आहे। खरं तर हा सातत्यानं मुद्दा चर्चेला जातो। रेल्वेज आणि प्लॅटफॉर्ममध्ये असणाऱ्या अंतराबद्दल अनेक जणांनी निवेदनं देऊन झाली आहेत। अनेकदा यावर चर्चा झालेल्या आहेत, मात्र त्यावर काही सोल्युशन निघालं नाही आणि आता आपण बघतोय पुन्हा एकदा ही दुर्घटना घाटकोपर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची। या फटीमध्ये प्रवासी अडकलेला आणि त्याला बाहेर काढण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले। विशाल, काय लेटेस्ट अपडेट्स? सौरभ, घाटकोपर स्टेशनवरती एक प्रवासी लोकल पकडत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट लोकलच्या खाली जाऊन अडकला। लोकलच्या आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये तो अडकला होता। जवळपास 15 ते 20 मिनिटं हा सगळा थरार या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी सुरू होता। त्यामुळे मध्य रेल्वे काहीशी विस्कळीत झाली होती। 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे उशिरानं धावू लागली होती। मात्र आताचे जे अपडेट्स आहेत, या प्रवाशाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या प्रवाशावरती उपचार सुरू झाले आहेत। जवळच्याच राजावाडी रुग्णालयात या प्रवाशाला भरती करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती उपचार जे आहेत हे सुरू आहेत आणि सद्यस्थितीला मध्य रेल्वे सुद्धा आता जी काही वेळापूर्वी विस्कळीत झाली होती ती पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। सौरभ, निश्चितच विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण बघतोय की या संदर्भातली अजून एक मोठी अपडेट येते की या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत जो प्रवासी अडकलेला होता त्याला आता बाहेर काढण्यात आले आणि आता जवळच्याच घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू आहे।